नमस्कार मंडळी, मी मनीष शिरोडकर, माझा कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलवर तुमचा खूप खूप स्वागत असा। तर आज बऱ्याच दिवसांनी आम्ही जातो श्री स्वामी समर्थांच्या मठात घावनाळ्यात। तर मी पहिल्यांदा जातोय, आई अगोदर गेलेली 2-3 वेळा। तर चला तर आपण भेट घडूया श्री स्वामी समर्थ मठ। आता घावनाळ्या मठात जातो तर पाठीमागे रस्ता चालू आहे, त्यामुळे आता हे बघा आता गाडी आता आता आई ती बघ समोर चालली आहे। आता मचून आता तो थंय रस्तो असा, आम्ही आता इसून असं मचून असं ह्या घराच्या दिसून आता इलो घावनाळ्यात। आता मंडळी सध्या आता रस्तो आता नवीन तयार करतं, रस्तो खडबडीत असल्यामुळे आता मचून इलो। आपणाक माहीत नाही, विचारित इलो। तर तुम्ही ऐसून विचारिलाय ना, समजा आता मानगावसून म्हणजे साळगावसून येत असतात झारापेठेपासून, तर सरळ यायचा आणि मेस्त्री डॉक्टरांच्या तिथून समोरसून जो रोड गेलो तिथून सरळ इल्यानंतर विचारित तुम्ही मठाकडे जाऊ शकता। आता पाठी आता मी रस्त्याचं काम असल्यामुळे आता मचून असे इलो, तोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही। आम्ही आता गुरुवारची मी तर पहिल्यांदा दिलंय या घावनाळ्याच्या मठात स्वामी समर्थांच्या। तर भरपूर गर्दी आहे, माका वाटत नव्हती इतकी गर्दी आहे, तुम्ही पाठी बघू शकता इतकी प्रचंड गर्दी आहे। बघूया आता मग आई म्हणता की शूटिंग वगैरे करू दिनच नाही मठाच्या आतमध्ये, तर बघूया काय म्हणतात ते, ट्राय करूया शूटिंग। तर मंडळी तुम्ही बघू शकताय आज गुरुवार असल्याने स्वामी समर्थांचा वार असल्यामुळे किती भाविकांची भक्तांची गर्दी बघू शकता। गाडी पार्किंग करूची नियोजन अगदी अप्रतिम असा, तुम्ही बघू शकताय। 4 व्हीलर एका साईडीक आणि 2 व्हीलर एका साईडीक आणि असं ह्यो स्वामी समर्थांचं मठ असा। तर तुम्ही हा येताना काही थोडेफार असे नियम असतात, ते म्हणजे मांसाहार वगैरे तुम्ही खाऊन येता का म्हणे, 2 दिवस तरी मांसाहार खाऊन येता का म्हणे, म्हणजे 1 दिवस तरी खाता का म्हणे, असे काय काय नियम आहेत ते तुमका मी नंतर सांगते। तर ह्यो असा श्री स्वामी समर्थ मठ घावनाळे। तर बघा असो ह्यो मठ असा आणि स्वामी समर्थांचा थोडक्यात मी दर्शन करूचा प्रयत्न केलं, तर कारण हा एक शूटिंग करणं अलाउड नाही असा, तरी पण मी तुमका ह्या थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते, तो व्हिडिओ बघा। स्वामींच्या मठासमोर हिरवीगार शेती केली जाता, बघू शकता, वांयंगान म्हणतात एका। आणि ह्यो असा तुम्ही बघताय तो भोजन कक्ष हय, जेवणात थोड्याच वेळात तुमका दाखवतंय जेवण वगैरे कसं वाढतात। समोरच बघा किती लोक थंय बसलेले आणि जो तो आपापली येऊन प्रचिती सांगता, ही असा जेवणाची लाईन। तर बघा कशा प्रकारे जेवण वाढतं, जेवणाचं ताट वगैरे तुमच्या स्वतः पुढ्यात आणून ठेवतले यांचे जे सेवेकरी असत ते। तर भोजनाची पण नियोजन अगदी जबरदस्त होता, तुमका जेवण दाखवतं। हे बघा डाळ भात आणि वांगा बटाट्याची भाजी, आणि असे हे नियमावली असा, आणि हे नियम तुम्ही पाळूनच या, कारण नियम हे कडक असत आणि एकदम शिस्तबद्ध आणि इकडची प्रचिती राखण्यासाठी हे नियमावली बनवलेली आहे। ती डिस्क्रिप्शनमध्ये तुमका मी देतोय, ती नक्की तुम्ही वाचा। तर या स्वामींच्या मठाचा माझा अनुभव मी तुमका व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। स्वामींच्या मठात दर्शन वगैरे करून झाला, तर आई आणि मी आता जातो घराच्या दिशेने, इलो त्याच दिशेने आता जातलो। तर तुमका नंतर सांगते म्हणजे कसं काय आतमध्ये शूटिंग करणं काय अलाउड नाही आहे। तर बघू शकता आता सगळी पण लोक आता जेवण वगैरे करून आता जातात घरा, तर गाडी काढतो, भरपूर गर्दी आहे। तर ह्या मठाकडे मी पहिल्यांदा दिले, तो आता अनुभव तुमका ह्या व्हिडिओत मी शेअर करतोय। तर आता चला आता गाडी स्टार्ट केलेली आहे, जाऊचं आता घरा। मंडळी तुम्ही सावंतवाडीतून येत आहे, झाराप साळगाव ह्या रस्त्याने येत असतात, तर तिकडेसून काम सुरू आहे रस्त्याचा। तर ह्यो आता सोनाळ साखळी समोरचा रस्तो आता ह्यो केरवड्याक, आणि आम्ही आता ह्यो इल्लो तो घावनाळे मठात। आता मंडळी आम्ही आता घावनाळे गेल्लो स्वामींच्या मठात। तर ह्यो तुम्ही पाठीमागे रस्तो बघताय, तर रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे शक्यतो तुम्ही आता ह्या वेळी जर येत असाल फेब्रुवारीच्या ह्या महिन्यात तर येऊ नका, कारण रस्त्याचं काम नुकताच सुरू केलं आणि आता मी कशी गाडी त्या साईडून काढली, आता मधसून मगाशी येलं। ह्यो आता पाठचा रस्ता तो स्वामींच्या मठा म्हणजे घावनाळ्याक जातं मठाकडे, आणि ह्या आता आम्ही शॉर्टकट ह्या मठाच्या दिसून 2 व्हीलर येऊ शकता, नाही तर तुमका ह्या केरवड्या मार्गे त्यासाठी तिसून जाऊचं लागतं। तर तुम्ही विचारित या, कारण रस्त्याचं काम सुरू आहे, तर म्हणून तुमका एक सांगायचा सूचना दिली। मंडळी रस्त्याचं काम जोरात सुरू आहे, तुम्ही येईपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत असं वाटतं माका, तर तुम्ही येऊ शकता। मंडळी आता ह्या आपण तुम्ही झारापेठेवरून जर ह्या रोडला नेला आहे तर रस्त्याचं काम सुरू आहे। कशी गाडी मग अशी काढली, कारण नुकतेच दगड टाकलेले बघू शकता तुम्ही। आता पुढे वाटायला आणि मी जरा थांबलोय, आता इथून कशी गाडी काढू होई, आणि आपण पुढे सोनार साखळी असा, आणि सोनार साखळीच्या थयत ह्या रोडचं काम सुरू आहे। तर बघू शकता नदीच्या थयत रोडचं काम सुरू आहे। तर तुम्ही घावनाळ्याच्या थयीला आहे, तर ह्या रस्त्याने जरा तोपर्यंत तुम्ही आता रस्त्याचं बऱ्यापैकी काम केले नाही या, बघू शकता। येताना तुम्ही जरा कुडा असेल तर शक्यतो बरा होईल।
होऊ शकतंय नदी म्हणजे आम्ही ऐसा आता घावनाळ्याक जाताना बरोबर पायरोबा मंदिर बी येता। तुम्ही जर धाराप टिट्यावरसून म्हणजे सावंतवाडीसून येत असाल तर तुमका धाराप टिट्यावरसून जावं रस्तो आहे तर तुम्ही मॅपवर टाकल्या तर तुमका लक्षात येत का की घावनाळे मठ तुमका बरोबर मॅपद्वारे तुम्ही जाऊ शकता। आता म्हणजे आम्ही थांबलो पायरोबा मंदिरकडे, तुम्ही बघू शकता पायरोबा मंदिर आता। आणि ह्या रोडने घावनाळे मठात तुम्ही जाता तर 3-3:30 वाजता बस पण मिळतं एस टी बस। तुम्ही बघू शकता किती सुंदर रंगकाम केलेलं आहे या मंदिर। आतमध्ये जाऊया, आतमध्ये बघू शकता किती सुंदर मंदिर आहे। श्री स्वामी समर्थांच्या मठाचो मी पहिल्यांदाच गेले तर माझो मी अनुभव सांगतोय। तर थंय गेल्यानंतर कसा अप्रतिम नियमबद्ध सगळा केलेला असा, नियोजन त्यांचा मस्त असा मंदिराचा, म्हणजे जेवण वाढण्यापासून सगळा लाईनमध्ये लावण्यापासून पूर्ण सगळा माका वाटत पण नव्हतं। आज गुरुवार होता आणि गुरुवाराचे भक्तजन किती गर्दी होती ना, प्रचंड गर्दी होती। आणि मी माझा तुमका अनुभव सांगते कारण तुम्ही अनुभव थैला त्या माणसांचो प्रत्येक जण विचारत असतात काय कसा, पण आता स्वतःचा अनुभव मी तुमका शेअर करते तुमच्यावर। आता आम्ही घावनाळ्या मठात पहिल्यांदाच गेले तर गुरुवारच्या दिवशी प्रचंड भाविकांची भक्तांची गर्दी होती। तर थंय शूटिंग करण्याक सक्त मनाई असा, कारण त्या एक बरा शूटिंग वगैरे सगळेच जण वेळ जातात, फोटो विटो काढूक लागतात, त्यामुळे शूटिंग विटिंग करण्यात मनाई आहे। तरी पण मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न केले मठात कसं काय आजूबाजू सगळं काय कसा आतमध्ये शूटिंग करूक मनाई असा। तर जेवतानाचं पण तुमका थोडंफार मी शूटिंग दाखवले। त्या आतमध्ये गेल्यानंतर हातपाय वगैरे धुवून नंतर लाईनमध्ये राहून जो तो आपली जे म्हणजे आपला काय जीवनात बदलाव झाला जे स्वामींच्या थंय तो आपलो अनुभव थंय शेअर करतात। कितीतरी गर्दी असे बसलेले होते आणि जो आपापले सगळेजण समोर प्रत्येकाचं आपणा काय प्रचिती मिळाली स्वामींच्या मठाची ते प्रत्येकजण शेअर करत होते। आणि मी आतमध्ये गेल्यानंतर आपला घड्याळ वगैरे सगळा काढून मोबाईल बंद करून ठेवचं लागतं आणि मग ते गोमूत्र वगैरे शिंपडून तुमका म्हणजे शुद्धकरण करून नंतर स्वामींच्या दर्शनाक तुमका पाठवलं जातं आतमध्ये। तर असो काही अनुभव होतो। आणि जाताना कसं रस्तो थोडो खडबडीत असा, म्हणजे धाराप टिट्यावरसून तुम्ही आतमध्ये येला तर रस्तो खडबडीता, पण तुम्ही लवकर पोहोचू शकता। धारावेसून 13 किलोमीटर आणि कुडाळसून पावशेसून येत असतात तर कुडाळवाल्यांका जवळ पण सावंतवाडीतल्यांका थोडा लांब असा। तर असो ह्यो अनुभव होतो तो मी तुमका बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तो व्हिडिओ तुमका आवडला असेल तर कोकण समज यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या। भेटूया अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये।